ऐका रुक्मिणी माझ्या दारावर निवास, सकळच्या पायी सडा गाली तेरा गोळी. ऐका रुक्मिणी सडा गाली तेरा गोळी. जनार्दन स्वामी देवा निघाले अंघोळी. ऐका रुक्मिणी देव निघाले अंघोळी. किती चांगलं आहे देवा, तुमच्या हातून अग्निपूजा होते, यजमान वाचतात आणि किती पूजा तर महाराज यजमान एवढे इकडे या भागामध्ये विचारू नका. ब्राह्मणाला बाहेर बसावं लागतं. 45 बायचं मंडप, 200 150 काय म्हणतात 80-90 जोडपे. किती चांगलं आहे ते. अग्निपूजन होतं काय, आपल्या पोटात अग्नी आहे, या अग्नीमुळंच पीक येतं. सूर्यनारायण उगू नका देऊ तुम्ही म्हणे, ढग येऊ द्या आपले पीक पिवळे पडतात. सूर्यनारायण म्हणजे तेज आहे, तेज म्हणजे अग्नी. म्हणून गुरु गोत्र अग्निपूजी निमित्यादी भजी द्विजी. द्विज म्हणजे ब्राह्मण, त्या निमित्ताने दिलं. कोणत्या ब्राह्मणाला? फक्त सत्यनारायण येतो त्या ब्राह्मणाची गोष्ट ठीक आहे, त्यांना पण द्यायला काय हरकत नाही. पण जे वैदिक ब्राह्मण आहे त्यांना तुमच्या हातून जे आता तुम्ही कोणी वर्गणी दिली असेल, कोणी अन्नधान्य दिलं असेल, कोणी श्रमदान केलं असेल, त्या सर्वांचं पुण्य तुम्हाला तुमच्या पदरात टाकायसाठी राघुदेव महाराजांनी मानलं आहे. त्यांना काय द्यायचं? तुमच्या हातून ब्राह्मणाची पूजा होईल, तुमच्या हातून गुरुची पूजा होईल, तुमच्या हातून येणाऱ्या जाणारा अन्नदान मिळेल. देणे को हरिनाम, लेने को हरिनाम, तरणे को दीनता, डुबणे को अभिमान, देणे को अन्नदान. देण्यासाठी अन्नदानासाठी किती मदत करून यायचं. आम्हाला लागतं का? आम्ही तर फलारी, आम्ही या ठिकाणी धान्य गोळा करतो. धान्य कोणाकडे वापरले जातात, नीट लक्ष देऊन आहे. आता पिंडीवर जेवढं धान्य ठेवलं तेवढं ब्राह्मणाला जाईल, ब्राह्मण कोणाला देतील. आता पुढच्या वर्षी 2 वर्षानंतर कुंभमेळा आहे, कोणत्या साधूच्या मुखात जाईल, किती पुण्य मिळेल. आम्हाला काय करायचं? जिसका सून उसका पुण्य, आमचे लोक म्हणतात. ज्यानं त्या अन्नदानासाठी दिलं त्या जो त्याच्या मुखात जाईल. तर आता हे विचार आहे, माऊली तुमच्या भागाचे लोक होते. कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक साधू आला आणि भगवान सर्वेश्वर म्हणजे बाबाने आमको भोजन पान आहे, आम फलारी बस फलार. आम्ही त्याला 2-3 सफरजन दिले, 2-3 पेरू दिले, खाऊ और देऊ और देऊ. आम्ही आता ते भंडार भरेल होतं, आणखीन 2-4 सफरजन, आणखीन 2-3 पेरू दिले. बोले हो क्या आहे? ते भोपळे पडलेले होते आणि ते भोपळा देऊ. त्या लोकांना भोपळा चालतो लहान. ते भोपळे दिले, एक भोपळा दिलं, नाव 2 देऊ. बरं द्या 3 भोपळे, 3-4 भोपळे. हे काय आहे? कारले बाबा, करेला 4-5 करेला देऊ, 5-6 करेला ठेव. हो काय म्हणजे हिरवी मिरची, लवंगी. ते लोक तिला लंका म्हणतात. ओ लंका देऊ म्हणजे देवा 2-4 मिरच्या देऊ. नाही इतना देऊ, 2 मुठी भरून मिरची. एवढं झालं सगळं. जे खायला बसलं महाराज, तब्येत अशी हो, सगळं खाऊन घ्यायचं. हे लोक साक्षी, माऊली आहे, गुरुजी आहे, शेठ आहे, सगळं खाऊन घ्यायचं. 10,000 महिना भरलं तर आपला कुंभ झाला. कोण आहे अतिबक्षी? ज्यांना शास्त्र वाचलं असेल, अतिबक्षी कोणाला म्हणलंय? मैत्री बाबाला विचारा, अरुणगिरी महाराजाला विचारा. अतिबक्षी कोण आहे? कुंभमेळ्याला सर्व साधू येतात. विश्वामित्रा, शीतकनू, ध्रुवासा, भृंगिरा, कश्यपो, वामदेव, अत्रि, वशिष्ठ, नारदातया. अगस्त्य मुनी सगळ्यात जास्त खाणार आहे. एका आचमनात समुद्र पिऊन टाकला. मग कोण येते? आपण समजायचं आपली श्रद्धा आहे. अरे बाबा अगस्त्य मुनी चाले, सगळे लोक येतात, सगळे देवता येतात कुंभमेळ्यात. म्हणून तुम्हाला माहिती आहे आपण तर गेलोच, पण का कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात? सर्व देवता लोक येऊन स्नान करतात. रात्री स्नान करू देत नाही. आता आपण लोक ऐकत नाही. पहाटे जे स्नानाला येतात ते भगवत भक्त येतात, साधू येतात, आणि रात्री जे स्नानाला येतात ते देवता येतात. म्हणून तुमच्याकडून घेतला आम्ही अन्नदानासाठी मदत. कोणाच्या मुखात जातात? हे पुण्य आहे. म्हणून गुरु गोत्र अग्निपूजी, गोत्रासाठी तुम्ही करता ना, आम्ही पण गोत्रासाठीच करतो. ही परंपरा चालली पाहिजे. परंपरानाम वर्णानाम गुरुवारी. ही गुरु गोत्र अग्निपूजा, तुमच्या हातून अग्निपूजा करून घेत आहे. दान सदाचार सांगतो आम्ही प्रवचन. आम्हाला दानचोल काय? हा माहिती शब्दरत्नाची ती खाणं आमच्याजवळ दुसरं काय द्यायला? शब्दरत्नाशिवाय दुसरं काय? आणि ज्यांनी ऐकलं, हजारो परिवार असे
ज्यांना काहीच माहीत नाही, जन्मतारीख माहीत नाही, काही माहीत नाही. काल एक माझ्याकडे बघणी आली आणि बाबा काही माहीत नाही मला, काहीतरी उपाय सांगा. रडकोंडे आले विषय, लग्न जमत नाही. सोपा उपाय सांगतो पण केला पाहिजे. लोकांना करायचं म्हणलं तर फार आवडलं. ताई असं करा, सोमवार करा, प्रदोष करा. भगवान शंकराच्या मंदिरात सोमवारी प्रदोषच्या दिवशी सोमवारी जा, देवदर्शन करा. शिवलेल्या अमृताचा 11वा अध्याय वाचा. लग्न होत नसेल तर रुक्मिणी स्वयंवराचा दररोज एका अध्यायाचा 4 दिवस वाचायचं नाही. सोमवार प्रदोष करा. तर काही माय बहिणी असे का किती सोमवार करायच्या अगोदर समाप्तीची तयारी. तसा राग पण येतो, पण आता व्यक्त करता येत नाही मौन असल्यामुळे. एक माझे जवळचेच होते म्हणे, बाबा लग्न झालं, मुलगा झाला, मुलगाचं शिक्षण झालं, तर नोकरीला लागला, नातू पण झाला, आता नातीचं लग्न पण आहे, आता हे सोमवारचं काय करायचं? काय म्हणू तुम्ही, काय म्हणू? राघू मारत दंडात घेणार. महेशगिरी बाबा नाही घेणार, ती बोलणारच नाही. काय सांगू येड्याचं बाजार. सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव अज्ञानी लोकांचे तिकडेच धाव, अज्ञानी लोकांचे तिकडेच धाव. म्हणून द्या हो पितरोद्देशे करी निमित्तादी भजे द्विजी. पितरोद्देशे यात यज्ञक्रिया उचिता, यज्ञाशी हवन करिता हुताशन स्वभावता जे जे उरे. जे काही आपण असं यज्ञ दान करून उरलेलं जे आहे ते भोजन नाही तुमच्यासाठी, ते अमृत आहे. माऊली सांगतायत. म्हणून याचा विनियोग करता आला पाहिजे. संसारामध्ये पैशाचा विनियोग करता आला पाहिजे, वेळेचा विनियोग करता आला पाहिजे. विनियोग शब्द माऊलीने बऱ्याच वेळेस वापरला. जसं हरिपाठामध्ये 54 वेळेस हरी शब्द आलेला आहे, तसं गीतेमध्ये विनियोग शब्द प्रत्येक ठिकाणी सगळ्याचं नियोजन करता आलं पाहिजे. गंज कमवतो बाबा, पण पैसा लागत नाही, कुठं जातो तुझ्या खिशाला काही छिद्र आहे का तिथून पळतो पैसा? पैसा लागत नाही म्हणजे कसं काय लागत पैसा? कोणीकडे जातं तू येडा आहे का? तिच्याजवळ त्यानं ठेवायला, ती बँक आहे, ती हळूहळू खर्च केली. तुझ्यासारखे असे उधळबावले नाही. सांगायचं तात्पर्य की विनियोग करता आला पाहिजे. वेळेचं पण विनियोग कशासाठी? उन्हाळ्यात ताणामध्ये तुमचा हा 8 दिवसाचा वेळ, जनार्दन स्वामीचं वाक्य, हा तुमचा वेळ ते काळाची टाप नाही तुमच्या आयुष्यातून वजा करेल. आयुष्य 8 दिवस तुम्ही या कार्यक्रम, कोणी महिनाभरापासून काम करून राहिलं, श्रमदान करून राहिलं, शक्यच नाही. जनार्दन स्वामीचं वाक्य या ध्यान ऐकलेलं आहे. उद्या पेपर म्हणलं बाबाजी होते द्या, मला जायचं पेपर आहे उद्या. नाही म्हणे आता असं करा, एवढे झाडं लावून द्या. हा 200 झाडं पेरूचे, ते चिक्कूचे, नारळाचे, आम्ही 2-3 विद्यार्थी होतो, तेवढे लावून द्या म्हणे. भाऊ इथं कोणी शहर वस्ती कोणी श्रमदान येत नाही. आम्ही लावलं भाऊ सगळं, सकाळपासून तर रात्रीपासून तेवढे झाडं लावले आम्ही. 4-5 मुलं, 7-8 मुलं होतो, काही लोक होते, तेवढ्यानं लावलं. म्हणजे आता जा फरावर युवती घ्यान जा. तर काहीच अभ्यास व्हायचं कसं काय? पण चला जय जनार्दन दे जनार्दन. युवती घेऊन गेलो. कसं काय जाणार पोरा होतो मी? आता पैसेच नाही भाड्याला. आता रेल्वे आपली मामाची गाडी WT विदाऊट तिकीट. आता विद्यार्थी दिसते या डब्यातून त्या डब्यात, तिशी आला का पलीकडच्या डब्यात. कसं काय जातात? कोणीच मानानच काही. स्वतःचा अनुभव का सांगतो? सद्गुरू जनार्दन स्वामीवर तुमची आत्यंतिक श्रद्धा असेल, ते शिवस्वरूप आहे. शिव स्वयंभू हे गुरुदेवा देवा
नापास झाला, 54% होईना. सांगायचं तात्पर्य की धर्म, अर्थ, काम, जी तुमची कामना असेल, धर्म तुमच्या हातून घेऊन राहिला थोडंफार. दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्मपालन, परोपकार यासाठी मंदिर आहे. यासाठी महात्मा लोक रात्रंदिवस झटत आहे. दान, सदाचार, तुमच्या अंगात सदाचार असतो. आचार शिवणे महाराज. आचार तर विचार आहे. आता लोकांना आचार आवडत नाही. खाणंपिण्याबद्दल काही सांगू नका. अंडे शाकाहारी म्हणतात. बरं आहे बाबा, आम्हाला विचारू पण नको. तिथंच सांगायसारखे दान, सदाचार, उत्तम कीर्ती. तुम्हाला सगळ्याला उत्तम कीर्ती पाहिजे. कोणाला प्रतिष्ठा पाहिजे, कोणाला मान पाहिजे. सर्व काही मिळत असेल देवा, प्रारब्धानं मिळतं. मान असो, प्रतिष्ठा असो, पैसा असो, ईर्ष्या करायचं काही कारणच नाही आहे. जर तुम्ही खऱ्या अर्थानं पंचरत्न हरिपाठ वाचलं तुम्हाला कळेल कशाला ईर्ष्या करायची. त्याच्या प्रारब्धानं त्यांना मिळतं. त्याचं पूरक संचित चांगला असेल म्हणून कोणाला प्रतिष्ठा मिळते, कोणाला मान मिळतो, कोणाला काही मिळतं. खाणेपिणं चांगलं मिळतं. पण देवावरच नाव ठेवतं लोक. जिथं खाय प्यायला आहे ना तिथं देव देतच नाही, नवसं करून देत नाही. जिथं खाय प्यायला नाही ना तिथं क्रिकेटची टीम तयार आहे. अंगणात वेगळं, वावरात वेगळं, इकडं वेगळं, तिकडं कड्यावर, हातात. आमच्या आदिवासी भागात येऊन पाहतो. आता सुधारले म्हणा. सहज विचारले एखाद्यानं किती भाऊ आहे तुम्ही? म्हणजे 6 भाऊ आणि 3 बहीण.